नमस्कार मंडळी. तर आज आम्ही जात आहोत गटारीच्या प्रोग्रामला. आज संडे आहे आणि आम्हाला आमच्या काका सासऱ्यांकडनं इन्व्हिटेशन आहे जेवणाचं. तर आम्ही आज जात आहोत कांदिवलीला. तर इकडे जेव्हापासून शिवला समजलं आहे तेव्हापासून शिव रेडी होऊन बसला आहे आणि सांगतो म्हणजे मला रेडी लवकर कर, मला लवकर निघायचं आहे. तर इकडे मी त्याला पटापट रेडी केलं आणि नंतर माझी तयारी करायला घेतली आणि शिव इकडे रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता त्याला जाण्याची लगबग आहे, लवकरात लवकर मला घेऊन चल. आणि फायनली तो निघाला पप्पांबरोबर, म्हणजे शिवच्या बाबांबरोबर तो बाहेर आला आणि बसची वाट बघतो आहे इकडे. आणि फायनली आम्हाला बस मिळाली आणि शिवला एका लेडीने बसायला सीट दिली. नंतर शिव बसलेला मस्तपैकी. आणि नंतर आम्ही दिंडोशी डेपोला उतरल्यावर आम्ही इकडे दुसऱ्या बसची वाट बघत होतो, जी कांदिवलीला जाईल अशी बस मिळेल याची वाट बघत होतो. आज बस फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे संडे असल्यामुळे, त्याच्यामुळे डेपोमध्ये जास्त बसेस पण नव्हत्या. बहुतेक एकच बस होती आणि तीच बहुतेक आता कांदिवलीला जाईल असं वाटत होतं. आणि इकडे आम्ही वाट बघत होतो बसची. इकडे काकाबरोबर याची मस्ती चालू आहे आणि त्याला पण लवकरात लवकर जायचं आहे त्याच्या भार्गवी दिदी आणि रोनक दादाला भेटण्यासाठी. ते काका जसा बसला आहे तसं त्याला त्या सीटवर बसायचं आहे. तर मग काकाने त्याला बसवलं आणि परत आमची बसची वाट बघणं सुरू झालं. तर बघू आता बस हीच पुढे लावत आहेत का कांदिवलीला जाण्यासाठी. तर याचं आम्ही वाट बघत होतो आणि फायनली आम्हाला बस मिळाली आणि आम्हाला विंडो सीट पण मिळाली. आणि शिवचं बघा बाहेर डोकावणं चालू आहे, पण मी काच अर्धीच ठेवलेली, त्यामुळे तो बाहेर डोकं काढू शकत नाही. आणि तो मला सांगत होता, मम्मा ही काच खोल, मला बघायचं आहे बाहेर. त्याला पप्पांच्या स्कूटीवरनं बसायची सवय आहे ना, त्यामुळे त्याला कसं बाहेर असं मोकळ्या हवेची सवय आहे, त्यामुळे त्याला ती बाहेर मान काढायची होती. म्हणून त्याला मी बोलली नाही, काच ही सरकवता येणार नाही. नंतर कंटाळून नंतर बसला शांत आणि नंतर बोलतो मला चॉकलेट दे, मला गोळी दे. तर मग त्याला गोळी दिली आणि नंतर वाट बघत होता कधी बस थांबणार आणि आम्ही जाणार भार्गवी दिदीकडे. तर इकडे आम्हाला ओबेरॉयला थोडं ट्रॅफिक मिळालं, नंतर पुढे रस्ते खाली होते. आणि शिव नंतर बाबांकडे जाऊन बसला. नंतर बाबा सिनियर सिटीजनच्या सीटवर बसलेले आहेत आणि शिव पण त्याच्यांसोबत बसलेला. इकडे कांदिवलीला उतरल्यावर इकडे गणपतीसाठी जे बँजो वगैरे वाजवतात, जे ढोल पथक असतात त्यांची प्रॅक्टिस चालू होती. आणि फायनली आम्ही काकांच्या एरियामध्ये पोचलो. ह्या काकांच्या बिल्डिंग्स आहेत, काकांची म्हणजे काका जिथे राहतात तिकडल्या बिल्डिंग्स आहेत या. आणि शिव त्याच्या काकाबरोबर पुढे होता. आणि नंतर मग बाबांचा हात पकडून तो बिल्डिंगमध्ये शिरला आणि त्याच्यानंतर आता लिफ्टकडे जातो आहे. आता त्याला खूप उत्सुकता आहे कधी काकांना भेटतो आहे आणि दीदी आणि दादाला भेटतो आहे. खरं दीदी आणि दादा म्हणजे दीदी आणि दादा त्याचे नाही आहेत, ते त्याचे काका आत्या लागणार. पण तो दीदी दादा अशी खूप एन्जॉय करतो, कारण त्याच्या एवढेच आहेत. काकानी मस्त आमचं स्वागत केलं. इकडे काकीनी त्याला चॉकलेट दिलं. आता चॉकलेट खाण्यात खूप बिझी आहे. चॉकलेट म्हणजे त्याचं फेवरेट असतं, त्याला जास्त चॉकलेट मी देत नाही, पण कधी कधी देते. इकडे काकीने आमच्यासाठी खूप मस्त तयारी करून ठेवलेली, त्या जेवण सुंदर करतात. आणि इकडे मच्छी करत होत्या आमच्यासाठी. आणि मी हेल्प करते बोलली तर मला त्यांनी काहीच हेल्प करू दिली नाही. त्या म्हणाला तू काहीच करायचं नाही. आणि आज मला जेवण बनवण्यासाठी खूप आराम होता, मला त्यांनी काहीच करू दिलं नाही, त्या स्वतःच करत होत्या. आणि इकडे बघूया ह्या दोघांचं काय चालू आहे. ह्याला दादा हवा असतो नेहमी, त्याला रोनक दादा खूप, म्हणजे घरातून निघाल्यापासून तो इथे येईपर्यंत रोनक दादा करत होता. आता फायनली भेटल्यानंतर तो चांगला रमला आहे त्याच्यामध्ये. आणि रोनक दादा कोणाला तरी फोन लावतो आहे आणि खरं हा रोनक काका लागणार त्याचा, पण तो दादा बोलतो त्याला. आणि दोघं आता मस्त एन्जॉय करत आहेत, आता खेळत आहेत, गोलांट्या उड्या मारत आहेत. आणि आता ह्याला काय सांगतो आहे, त्याला स्पायडर सांगतो आहे, स्पायडर कसा करतो तेच दाखवतो आहे.
आमचा शिवला स्पायडर खूप आवडतो. जेव्हा तेव्हा त्याला स्पायडर सगळं म्हणजे अगदी त्याची बॅग, त्याचा टिफिन वगैरे, त्याची बॉटल सर्व स्पायडरचीच आहे. इकडे काकी आमच्यासाठी जेवण करतायत, चपाती. त्यांना बोलले मी चपाती शेकून देते, तर त्यांनी काहीच करू दिलं नाही मला. त्या स्वतःच करतायत. नाही तू आज आराम कर, तू काहीच करायचं नाही. आणि आज मला जेवणापासून खरंच आराम होता खूपच. आणि नंतर दादा आणि दीदीने आम्हाला गार्डनमध्ये नेलं, म्हणजे ह्यांच्या बिल्डिंगचं जे गार्डन आहे. तर इकडे दीदी पण भेटलेली आहे. ही शिवची भार्गवी आत्या आणि हा रोनक दादा. पण शिव त्यांना दीदी दादा बोलतो, कारण ते वयाने खूप छोटे आहेत म्हणून. आणि इकडे आहे हे बघा, हे ह्यांच्या बिल्डिंगचं गार्डन. ह्यांच्या ABCDEFG एवढ्या बिल्डिंगचं हे एवढं मोठं प्लेग्राऊंड आणि गार्डन. खूप सुंदर गार्डन आहे, खूप छान वाटतं, हवेशीर आहे. बसण्यासाठी खूप काही सीट्स वगैरे, खूप छान जागा आहे. सायकलिंग करण्यासाठी खूप मोठी जागा आहे. आणि इकडे दीदीने ह्याला गेममध्ये नेलेलं आहे खेळण्यासाठी. घसरगुंडीवर नेते आहे दीदी. तर बघूया आपण शिव कसा चढतो आहे आणि खेळतो आहे का. तर इकडे दीदीने त्याला जाण्यासाठी सांगितलं आणि तो मस्त चढला. आणि बघा आता, तर इकडले गेम्स खूप छान आहेत. ह्या अगोदर शिव जे छोटा होता तेव्हा मी 1 ते 3 वर्षाचे जे गेम आहेत तिकडे मी त्याला नेलेलं. ह्याच्या पुढे व्हिडिओ काढलेला आहे मी, तिथे पण तुम्हाला दिसेल. आत्ता शिव थोडा मोठा झाल्यानंतर मी म्हटलं ह्या गेममध्ये त्याला बसू. आणि आता दीदी त्याला बघा चढण्यासाठी शिकवते. त्याला एकदा कोणती गोष्ट दाखवली ना तो बरोबर करतो नेक्स्ट टाईम. आणि आता बघा दीदी त्याला व्यवस्थित शिकवते आहे कसं चढायचं. आणि हे ह्यांच्या बिल्डिंगी आहेत सर्व. आणि पूर्ण हे सर्व ह्यांचं प्लेग्राऊंड आणि गार्डन आहे, प्ले झोन आहे असं. आता दीदीने शिवला दाखवलं आहे कसं चढायचं आणि गेम हा कसा खेळायचा. दीदी म्हणजे काय, भार्गवी दीदी आमची भारीच आहे. आणि शिव फायनली या गेममध्ये चढला आणि आता घसरगुंडी करत स्लायडिंग करत तो खाली येईल. आणि त्याला खूप आवडलं. इकडे सर्व मुलं होती लहान आणि मुलांमध्ये तो खूप रमतो, म्हणून त्याला मी पण दर सॅटर्डे संडे कुठे ना कुठे बाहेर घेऊन जात असते स्कूल वगैरेला जाण्यासाठी. कधी कंटाळत नाही तो, पण स्कूल म्हणून सर्व मुलं थोडा कंटाळा येतोच. कंटिन्यू आपण स्कूलला जर पाठवत असू आणि एक सॅटर्डे संडे लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी असतोच. तर म्हणून मी पण त्याला कुठे ना कुठे सॅटर्डे संडे सुट्टी असताना घेऊन जाते. आता शिव स्वतः शिकतो आहे. आता दीदीचा सपोर्ट नाही आहे, तो स्वतः प्रयत्न करतो आहे की त्याला चढायला येत आहे की नाही. आणि फायनली त्याने प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे आणि शिव चढलेला आहे. आणि आता तो आणि आता बघा येईल शिव पुढे. दुसरा दादा आहे, हळू ये. आणि शिव व्यवस्थित मस्तपैकी चढला आणि आता स्लायडिंग करत तो हळूहळू घसरगुंडी खेळत तो खाली उतरत आहे. खूप छान गेम आहे. आणि इकडे मी शिवला आता 1 ते 3 वर्षांचे जे गेम आहेत तिकडे घेऊन जात आहे त्याला. तर मी तुम्हाला दाखवते. या अगोदर पण तो काकांकडे आलेला तेव्हा मी त्याला त्या गेममध्ये घेऊन गेलेली होती. तिकडे पण एक छोटंसं गार्डन आहे. तिकडे 1 ते 3 वर्षाची मुलं म्हणजे अगदी छोटी मुलं बसतात. म्हणजे शिव पण बसू शकतो. अजून काय शिवला 3 वर्ष कंप्लीट झालेली नाही आहेत, पण तो मोठ्यांचे गेम पण त्याला खेळता यावे म्हणून मी त्याला तिकडे नेलेलं. आणि हा बघा, हा झोपाळा आहे. हां, तर शिवला आता मी बसवलं आहे. आता बघा स्विंग करतोय तो. व्हेरी गुड. आणि दीदीने आता त्याला ॲलिफंट दाखवलं. ॲलिफंटवर कसं बसायचं आणि ॲलिफंट कसा चालवायचा ते दाखवलं आहे. आणि तो स्वतः पण ॲलिफंटवर बसला आहे. आता दीदी डोंगर चढायचं दाखवते, पण ह्याला येईल का माहिती नाही, पण चढायचा प्रयत्न करतो आहे तो.
बघूया आता पुढे आपण. तो खाली उतरतोय, घाबरतोय, म्हणजे अजून त्याच्या टाईपचा तो गेम नाही आहे. त्या एजच्या मुलांचा हा गेम नाही आहे, म्हणजे शिवला तेवढं नाही येणार. तर आता बघूया, स्टेप चढतो आहे पुढे. तर स्टेप चढल्याच्या नंतर आता पुढे इथे एक शीट्स असायला हवी होती की लहान मुलांना पाय ठेवता येईल. तर इथे एक शीट्स दिलेलीच नाही आहे, त्याच्यामुळे त्याला पुढे जाता येत नव्हतं. तर तो परत खाली उतरला आणि तो बोलतो मला आता हे नको आहे. पण दीदी छान त्याला गाईड करते. दीदीने मस्त त्याला गाईड करून शिकवलं आणि सुंदर प्रकारे मस्तच वरती चढवलं. आणि दीदी गाईड करते त्याला की तू त्या साईडला जा, पाय ठेवून मी तुला पकडलं आहे, तू नाही पडणार. पण तरी तो घाबरतो आहे. तिथे एक शीट्स असली असती तर त्याच्यावर पाय ठेवता आला असता आणि सपोज मुलं त्या साईडला गेले असते. तर त्याला ते नाही आलं करता. पण दीदीने छान गाईड केलं. नेक्स्ट टाईम तो नक्की चढेल. आता तो उतरतो आहे खाली. आता बघूया कुठे जातो आहे. आता त्याला परत तिकडे जायचं आहे जे थोड्या मोठ्या मुलांचे गेम आहेत तिकडे. त्याला इकडची घसरगुंडी नाही खेळायची आहे, छोट्या मुलांची अगदी, त्याला तिकडेच जायचं आहे. तर आता आम्ही त्याला परत तिकडे घेऊन जातो आहे. सोनू थांब. हे लहान मुलांचे आहेत, अगदी 1 ते 3 वर्षाच्या मुलांचे आहेत. पण ह्याला मोठ्यांचे गेम खेळायचे, तर आता आम्ही त्याला तिकडे घेऊन जात आहोत. तर दीदीला सांगतो आहे मला घेऊन चल. तर दीदी बोलते नको इकडेच खेळ. पण दीदी आली घेऊन शेवटी, त्याचं ऐकलं त्याने. इकडे शिवच्या पप्पांची एंट्री झालेली आहे आणि आता काय शिवचं काय लाजणं काय थांबणार नाही. आता शिव दाखवतो आहे त्यांना करून की बघा कसं चढतो आहे मी आणि मला येतं आहे हे, आणि मी कसा घसरगुंडी खेळतो आहे. शिवचं एक सांगते की शिव नेहमी पप्पा जेव्हा घरी यायचे तेव्हा, म्हणजे पप्पांना नेहमी तो लाजतो. पप्पा जेव्हा घरी यायचे, डोरबेल वाजायची तेव्हा ह्याचं लाजणं सुरू व्हायचं. अगदी एक लहान मुलगी कशी करते तसं करायचं. काय माहिती असं का, हे आम्हाला पण अजूनपर्यंत पडलेलं कोडच आहे. म्हणजे शिव पप्पांना बघून घाबरतो पण आणि लाजतो पण आणि पप्पांकडेच जास्त राहतो. म्हणजे मम्मीने कितीही केलं तरी त्याला पप्पाच आवडतात. तो सरळ सांगेल मला मम्मी आवडत नाही म्हणून, पप्पाच आवडतात म्हणून. मम्मी त्याला आवडते, पण मम्मी कधी जेव्हा त्याला फिरायला घेऊन जाते तेव्हा त्याला मम्मी आवडते. आणि फायनली तो घसरगुंडी खेळून पप्पांना त्याने दाखवली आहे. आणि आता बघूया कुठे जातो आहे. पप्पा परत त्याला सांगतात की परत वरती चढ. आणि आता दुसऱ्या गेमजवळ आलं आहे. इकडे बघूया, इथे पप्पा शिकवतात त्याला आणि वरती भार्गवी दीदी पण त्याला गाईड करते. ये वरती चढ. आणि चढतो आहे तो. प्रयत्न त्याचे खूप छान असतात. नेहमी तो ॲक्टिव्ह असतो. कोणत्याही गेममध्ये खेळण्यासाठी बसण्यासाठी खूप ॲक्टिव्ह असतो. आणि दीदीचा इकडे एक आम्ही सेल्फी काढलेला आहे. सुंदर दिसते दीदी. आणि दीदीने त्याला स्विमिंग पूल दाखवायला आणलं आहे. तर हे यांच्या बिल्डिंगचं स्विमिंग पूल आहे, सर्व बिल्डिंगचं. खूप सुंदर स्विमिंग पूल आहे. तर दीदी त्याला स्विमिंग पूल दाखवते आहे. तुम्ही पण बघू शकता, खूप छान आहे स्विमिंग पूल. आणि हा बघा एरिया ह्यांचा, गार्डन एरिया, प्ले झोन एरिया. सायकलिंग वगैरे खूप छान पद्धतीने करू शकतात. खूप छान अशी हवा सुटलेली आणि नशीब पाऊस नव्हता म्हणून आम्हाला हे गेम खेळता आले आणि खूप छान वाटले शिवला पण इकडे. आणि हवा पण सुंदर सुटलेली. इकडे शिवला पाणी प्यायचं होतं आणि भार्गवी दीदी बहुतेक आमची शूटिंग करते आणि थोडं ब्लर आलं आहे काळोख असल्यामुळे शूटिंग. आणि शिवचं पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही फायनली आता निघालो. आणि शिवला काय निघायचं नव्हतं, त्याला थांबायचं होतं, कारण त्याला गेम्स वगैरे दिसलं का तो खाणं पिणं सगळं सोडून देतो. आणि फायनली आम्ही निघालो आणि उशीर होत होता. घरी पण आम्हाला जायचं होतं आणि काका आणि काकी जेवायची वाट बघत होते. आणि काकीने इकडे मस्त मच्छी फ्राय केलेली, हलवा फ्राय केलेला आणि खूप छान बनवतात जेवण. खूप मस्त अशी मच्छी फ्राय केलेली आणि आम्ही जेवायला बसलो.
सर्वच जेवायला बसले. इथे मच्छीची कढी बनवलेली, चपाती आणि हलवा फ्राय बनवलेला आणि राईस पण होता. आणि मी सर्वांचं शूटिंग करू शकली नाही कारण शिवला मला भरवायचं होतं. तो जेवायला खूप नाटक करत होता म्हणून मला, आणि लवकर पण निघायचं होतं, बाहेर पाऊस सुरू झालेला आणि म्हणून त्यामुळे आम्ही लवकरात लवकर जेवलो आणि लगेचच निघालो. आणि काकींसाठी खूप सारे थँक्यू की काकींनी मस्त जेवण केलेलं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेलं. आणि घरी आल्याच्या नंतर आमच्यावर अक्काबाई आली. बघू शकता आम्हाला झोप आलेली. घरी आल्यानंतर शिव बेडवर बसलेला आणि डायरेक्ट झोपी गेला. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. पुन्हा नक्की भेटू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.